श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोहोचण्यासाठी गेलेल्या साई पवार या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। सोमवारी साई पवार आपल्या आईसोबत कपडे धुण्यासाठी डोहावर आला होता। पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला। सायंकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले। चांदवड तालुक्यातील शिंगवे गावात मुसळधार पावसामुळे मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। चारा देखील खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय। मनमाड पासून जवळच असलेल्या शिंगवे गावात ढगफुटी सदृश पाऊस बरसलाय। हजारो हेक्टर कांदा, मका, बाजरी आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नागपुरातील मोक्षधाम मार्गावरील गोकुळ ट्रेडर्सला रात्री भीषण आग लागली आहे। आगीत दुकानातील लाखो रुपयांच्या साहित्याचं नुकसान झालंय। अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आणली असून आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकाकडून स्वच्छता हीच सेवा अंतर्गत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी विश्रामबाग चौक येथून महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली। साक्री तालुक्यातील निजामपूर येथील सोलर प्लांटमधून कॉपर वायर चोरी करणारा टोळीचा भांडफोड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलंय। कॉपर वायर चोरी प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून संशयित आरोपींकडून 1,52,000 रुपये किमतीची कॉपर वायर जप्त करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस करतायत। भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील अंगणवाडी केंद्रात निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा झालाय, तर अंगणवाडीमध्ये शिळे अन्न देत असल्याची तक्रार देखील देण्यात आली आहे। यामुळे बालकांच्या जीवाशी खेळ करण्यात येत असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलाय। गोंदिया जिल्ह्याला हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे। पाऊस शेतीला आवश्यक असल्यामुळे शेतकरी राजा आनंदी झालाय। लाखनी तालुक्यातील गराडा येथे सर्रासपणे दारू विक्री अवैध धंदे सुरू आहेत। अनेकदा मागणी करून देखील अवैध धंदे बंद होत नसल्याने संतप्त महिलांनी गावात धडक मोर्चा काढून मोहीम राबवली आणि या ठिकाणी गावात दारूबंदी करावी असेच सुरू असलेले अवैध धंदे देखील बंद करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे।